हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं जर वय 30 असेल तर 30व्या वयात पैशाची गुंतवणूक कशी सुरुवात करावी हे सांगणार आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला या चॅनलवर म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, इन्शुरन्स, एफडी म्हणजेच इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि पैशाबद्दल सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. असं म्हणतात की माणसाचे खरे आयुष्य आणि पैशाचे संगोपन हे त्याच्या वयाच्या 30 नंतर म्हणजेच 30व्या वर्षी चालू होते. कारण तुमच्या माझ्यासारख्या भारतातील जर सामान्य माणसाचं उदाहरण घेतलं तर या वयात नुकतंच आपलं लग्न झालेलं असतं किंवा आपल्या घरात एक छोटंसं बाळ आलेलं असतं. याच दरम्यान आपण एखादं घरही घेतलेलं असतं, एखादी छान कार, बाईक असे आपण लायबिलिटीजच्या गोष्टी घेतलेल्या असतात. आणि मोस्टली या सर्व गोष्टी किंवा यातल्या काही गोष्टी आपण लोनवर घेतलेल्या असतात. प्लस जसे आपले वय वाढलंय तसं आपल्या आईवडिलांचंही वय वाढलेलं आहे, तर त्यांची जबाबदारीही आपल्यावर आलेली असते. आपण आपल्या फ्युचरचा विचार करायलाही आता सुरुवात केलेली असते. जसं की तुमचं लग्न जर झालेलं नसेल तर लग्न कधी होणार, जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांचं एज्युकेशन, जर घरात आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील तर त्यांचा दवाखान्याचा खर्च. ट्रॅव्हलिंग तर सर्वांना आवडतं, त्यामुळे कुठे कुठे जायचा हाही प्लॅन केलेला असतो. प्लस स्वतःचं रिटायरमेंटचाही प्लॅन आपण आता विचार करायला सुरुवात केली असते. बेबी प्लॅनिंग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आता विचार करायला सुरुवात करतो की आता तर आपण बऱ्यापैकी सेटल झालो तर आता आपण या गोष्टी करायला पाहिजे. तर या गोष्टी सतत आपल्या डोक्यामध्ये खेळत असतात, आपण सतत या गोष्टींबद्दल विचार करत असतो. पण तर यासाठी खरी आवश्यकता असते आर्थिक नियोजन करण्याची. म्हणजेच तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही केलं आहेत की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगणार आहे. पहिली, पैसे कसे वाचवायचे. दुसरी, गुंतवणूक कशी करायची. आणि तिसरी, पैशाचे काही नियम असतात ते कसे पाळायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच या तिन्ही गोष्टींची क्लिअरिटी येईल. सर्वात पहिले, तुम्ही जर जास्त पैसे कमवले तर तुम्ही त्यामधून पैसे वाचवू शकणार आहात आणि प्लस ते जर तुम्ही वाचवले तर ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकणार आहात. त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला तुमचे इन्कम सोर्सेस वाढवायचे आहेत की तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम कुठल्या पद्धतीने येईल, तुमच्याकडे असे कुठले स्किल्स आहेत की ज्यातून तुम्हाला इन्कम प्राप्त होईल. तर ते स्किल्स तुम्हाला पहिले शोधायचे आहेत, त्यातून इन्कम जनरेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पैसे वाचवून ते इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि अनावश्यक खर्च तर टाळायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी वॉरन बफेट यांनी एक रूल सांगितला आहे. तर तो म्हणजे की तुमचं जे काही इन्कम येतं त्यातून तुम्ही तुमचे पहिले इन्व्हेस्टमेंट मायनस करायला पाहिजे आणि जी उरलेली अमाऊंट आहे ती तुम्ही खर्च करायला पाहिजे. म्हणजेच इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्स. थोडक्यात तुमची जी काही कमाई आहे त्यातून पहिले तुमची इन्व्हेस्टमेंट मायनस करा आणि उरलेल्या पैशामधून खर्च करा. मान्य आहे, खूप अवघड आहे कारण तुम्हाला खूप काटकसर यासाठी करावी लागणार आहे. पण जर आज तुम्ही ती काटकसर केली तर भविष्यात तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ बघायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आयडली तुमचं जेवढं इन्कम आहे त्यातून 20% तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं म्हणतात. पण माझं पर्सनली असं मत आहे की तुम्हाला जर जास्त खर्च नसतील किंवा तुम्हाला जर जास्त एक्सपेन्सेस आत्ता घरामध्ये नाही आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की 20% केली पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त म्हणजे जर तुम्हाला 80% शक्य असेल, 50% शक्य असेल, 40% शक्य असेल तर तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्या इन्कममधून करायलाच हवी. खूप जणांचे मला मेसेजेस येतात की मॅडम आम्ही जर हे सगळं करत बसलो तर आम्ही जगणार काय, आम्ही आयुष्याचा आनंदच घेऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा, आज जर तुम्ही ज्या तुम्हाला नको आहेत त्या वस्तू जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर एक दिवस तुम्हाला हव्यात त्या वस्तू तुम्हाला विकाव्या लागतील. आणि हे खूप जणांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे की ज्यांनी स्टार्टिंगला काळजी घेतली नाही इन्व्हेस्टमेंट करताना त्यांना नंतर खूप पश्चाताप झालेला. खूप पैसा खर्च केल्यावरच आनंद मिळेल, हॉटेलिंग करणं, शॉपिंग करणं यामधूनच आपण खुश राहू शकतो, तर हा खूप चुकीचा गैरसमज आहे. जर तुमच्याकडे पैसे तेवढे असतील आणि तुम्ही खर्च केले, तुमच्याकडे सेव्हिंग्स आहे, तुमचे इमर्जन्सी फंड्स आहेत, सगळं प्लॅनिंग केल्यानंतर जर तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत आणि तुम्ही जर पैशातून आनंद विकत घ्यायचा प्रयत्न केला तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुमच्याकडे आज काही नसेल आणि तुम्ही जर उधारीवर किंवा आहे ते पैसे सगळे उडवून तुम्ही जर आनंद विकत घ्यायचा प्रयत्न करताय तर इथे तुम्ही खूप मोठी चूक. तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्ही एफडी मध्ये करू नका, कारण एफडी महागाईला बीट करत नाही. त्यामुळे तुम्ही एफडी मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला फारशी लाभदायक ठरणार नाही. बाजारामध्ये असे खूप प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला एफडी पेक्षा सुद्धा जास्त रेट ऑफ इंटरेस्टनी मिळणार आहेत. आणि माझा फेवरेट आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही कधीच लॉसमध्ये जाणार नाही आहात. आता तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा करायला सुरुवात केली
तरी पण त्याच्यानंतर काही ना पैशाचे नियम असतात, म्हणजे काही डिसिप्लिन आपल्याला पाळावं लागतं. ते म्हणजे जसं आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं की आपले जे काही गोल्स आहेत किंवा जे काही आपण ठरवलं आहे, आपण भविष्याबद्दल ज्या काही गोष्टी विचार करत आहोत, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि तो गोल अचीव करण्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी ही खूप गरजेची आहे. मी खूप वेळा पाहिलं आहे की इन्व्हेस्टमेंट करताना लोक गोल तर ठरवतात, पण त्याच्या अधेनामध्ये ते इन्व्हेस्टमेंट मोडून टाकतात आणि तो गोल जो आहे तो तिथे संपतो. तुम्हाला जर परत त्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करायची झाली तर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे पहिला नियम आहे की तुम्ही जर गोल ठरवलात तर तुम्ही जेवढ्या काळासाठी ज्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाळली पाहिजे. दुसरी गोष्ट की तुम्ही जर आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट काही केल्या असतील आणि त्यामध्ये जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आत्ताच वेळ आहे की तुम्ही त्या चुका सुधारू शकता. तुम्ही आत्ता जर काही चुकीचे डिसिजन घेतले असतील इन्व्हेस्टमेंटबद्दल तर ते तुम्ही एखाद्या ॲडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही ते योग्य मार्गावर आणू शकता. आणि हीच खरी वेळ आहे की तुम्ही ते आत्ता जर योग्य मार्गावर आणलेत तर ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या रिटायरमेंट एजपर्यंत तरी व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळे गोल अचीव केलेले असतील. तिसरी गोष्ट की पहिले तर समजून घ्या, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आत्तापर्यंत म्हणजे वयाच्या 30शीपर्यंत ही चूक खूप जण करतात की त्यांनी एखादा एंडोमेंट प्लॅन किंवा मनी बॅक पॉलिसी घेतलेली असते, ज्यामध्ये त्यांना इन्शुरन्सचा कव्हरही असतो आणि इन्व्हेस्टमेंटही असते. पण लक्षात घ्या, ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधीच फायद्याची ठरत नाही. तुम्हाला दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायच्या आहेत. इन्शुरन्स हा पूर्ण वेगळा ठेवायचा आहे आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते पूर्ण वेगळे ठेवायचे आहेत. त्यामुळे हे जर चूक तुमच्याकडून झाली असेल किंवा तुम्ही जर आता प्लॅन करत असाल तर या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्हीला मिक्स करायचं नाहीये. या सर्व गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवलात तर नक्कीच तुमचे सर्व गोल पूर्ण होणार आहेत आणि तुमचं इथून पुढचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित सुखकर जाणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधून नक्कीच तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. हा व्हिडिओ कोणा दुसऱ्यासाठीही उपयोगाचा असू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सुद्धा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.